कसे आहात सगळे? मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर काल किंवा परवाच मी तुमच्याशी एक ब्लॉग शेअर केलेला आहे। तो होता लग्नाचा ब्लॉग आणि त्याआधी लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे माझ्या नंदे कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी सांगते, माझ्या नंदेचं लग्न होतं आणि त्याची वेडिंग सिरीज का फंबल करते ओके, तर त्याची वेडिंग सिरीज मी शेअर करते तुमच्या सगळ्यांशी। तर आता आपण लास्ट पार्टमध्ये आलेलो आहोत आणि मी अगदी तुमच्याशी सिरियलसारखं शेअर करते म्हणून मध्ये लास्ट पार्टमध्ये आलो आहोत। आणि काल आम्हाला म्हणजे हळदीनंतर एक दिवस गॅप होता, तर त्या दिवशी होती 2020चा वर्ल्ड कप आणि तो आपण जिंकलेलो आहोत। सो हॅपी। तुम्ही ती क्लिप पाहिली नसेल माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये तर जाऊन पहा। सगळे खूप खुश होते, अख्खा भारतच खूप खुश होता। तर असं काहीच झालेलं आहे आणि नंतर मग लग्नाचंही तुम्हाला मी दाखवलं की लग्न झालेलं आहे आणि त्यानंतरच्या काही क्लिप्स राहिल्या होत्या। तो ब्लॉग खूप मोठा आहे म्हणून मी सेपरेट ब्लॉग केलेला आहे हा पुन्हा एकदा, आणि हा लास्ट अँड फायनल लग्नाचा ब्लॉग असणार आहे। सो पूर्ण पहा। आणि मग त्या दिवशी रात्री मग मी मेहंदी काढून घेतली होती छान अशी, खूप उशिरा, मला वाटते सगळ्यात शेवटची मेहंदी माझ्याच हातावर काढली। तर ठीक आहे, काय हरकत नाही। आता तुम्ही पुढचा ब्लॉग एन्जॉय करा। सो लास्ट ब्लॉग मी इकडेच थांबवला होता, म्हणजे नवरा नवरीची एंट्री झाली, लग्न झालं आणि त्यानंतर हा ब्लॉग मी एंड केला होता, म्हणजे तो ब्लॉग मी एंड केला होता आणि पुन्हा मी थोड्याशा या क्लिप्स दाखवते तुम्हाला आणि तिथून मग पुढे कंटिन्यू। तर इकडे मला दाखवायचं आहे की इकडे ना नाशिक साईडला किंवा स्पेशली खानदेशमध्ये एक प्रथाच आपण म्हणूया चालत आलेली आहे। तर आपण जे नवरीला पुऱ्या किंवा कुरडई पापड देतो ना, तर ते जे विहीण असतात म्हणजे नवऱ्याची आई, नवरीची आई किंवा दोन्ही आई वडील, तर त्यांच्या डोक्यावर त्या फोडण्यात येतात। आता हे सगळं नवीन होतं, मी माझ्या काकीच्या लग्नात पाहिलं होतं एकदाच आणि तेव्हा मी काहीतरी 5-6 वर्षाची असेल। त्यानंतर मी हा प्रकार आत्ता पाहते पुन्हा आणि खूप त्यामध्ये पण त्यांनी मजा मस्ती धमाल घेतली। काहींना राग आले, काहींना थोडेसे रुसले काही जण, कारण तो प्रकारच तसा असतो। ॲक्च्युली नाही केला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे। त्यामागे काय उद्देश असतो ते मला तर नाही माहिती, उगाचच केस आणि कपडे घाण करणं आणि अन्नाचंही वाया जाणं असं माझं पर्सनल मत आहे। बाकी प्रथा आहे ती तर प्रत्येकजण फॉलो करतंच। तर तो एक गमतीचा भाग शेअर करायचा राहिला होता, तो तुम्ही पाहून घ्या। आणि नंतर मग आपल्याला नको असलेला भाग पण तो करावाच लागतो, तो म्हणजे विदाई किंवा पाठवणी नवरीची। तर ते सगळं तुम्ही पहा।
तर चला मग मंडळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा लग्नाच्या सिरीजमधला लास्ट अँड फायनल ब्लॉग आहे. यानंतर आपले रेग्युलर जे ब्लॉग्स आहेत ते तर येणारच आहेत. बट तुम्ही पहिल्यापासून म्हणजे मी अगदी पुरी लाटण्याच्या कार्यक्रमापासून, मेहंदीच्या कार्यक्रमापासून, हळदी, लग्न सगळे काही जे फंक्शन आहेत ते अगदी मी तुमच्याशी मनापासून शेअर केलेले आहेत आणि तुम्हीही ते आवडीने पाहिलेले आहेत. त्यासाठी खरंच थँक्यू. कोणी नवीन असेल तर नक्कीच आपला चॅनल किंवा आपले व्हिडिओज जर आवडत असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हे जे लास्टचा पार्ट होता किंवा लग्नात जेवढे व्हिडिओ आहेत बहुतेक ते व्हिडिओ माझ्या मुलीने स्वराने शूट केलेले आहेत आणि तेही इतक्या छान पद्धतीने केले. कधी कधी मला माहिती नसायचं, जसं की आता तुम्ही पाहताय तो रडण्याचा शॉट, तर मला माहिती नव्हतं, माझ्याकडे मोबाईल नव्हता. तिने तो कॅप्चर केला. कदाचित तिलाही थोडंसं नॉलेज आलं असेल की मम्मीला नंतर हे ॲड करावं लागेल, बट तिने ते केलं सगळ्या गोष्टी. आणि आता फायनली आमची नवरी चाललेली आहे. सो खुश आहे ती, खूप आनंदी आहे. आता एवढ्या सगळ्या लोकांना सोडून जायचं म्हटल्यावर डोळ्यात पाणी येतच सगळ्यांच्या. सो दिस इज फायनल मोमेंट. आता आपण आपल्या रेग्युलर ब्लॉग्समध्ये भेटूया. चलो बाय. बाय बाय. अच्छा मला